प्रश्न आहे, भारतातील सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेले राज्य कोणते? सर्वात कमी समुद्रकिनारा असलेले राज्य. पर्याय ए महाराष्ट्र, बी गोवा, सी पश्चिम बंगाल आणि डी मणिपूर. भारतातील सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेले राज्य आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी गोवा. प्रश्न आहे, ग्रीनिच वेळा व भारतीय वेळा यामधील अंतरात किती वेळेचा फरक आहे? पर्याय ए 5.5 तास, बी 3 तास, सी 4.5 तास आणि डी 5 तास. ग्रीनिच वेळ आणि भारतीय वेळ यामधील अंतर किती वेळाचा फरक आहे? आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए 5.5 तास. प्रश्न आहे, हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? हिराकूड हे धरण कोणत्या नदीवर आहे? पर्याय ए झेलम नदी, बी महानदी, सी सतलज नदी आणि डी नर्मदा नदी. हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी महानदी. प्रश्न आहे, भारताच्या आग्नेय दिशेस कोणते राष्ट्र आहे? भारताच्या आग्नेय दिशेस कोणते राष्ट्र आहे? पर्याय ए इंडोनेशिया, बी अंदमान निकोबार, सी तिबेट आणि डी श्रीलंका. भारताच्या आग्नेय दिशेस कोणते राष्ट्र आहे? आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए इंडोनेशिया. प्रश्न आहे, कांडला हे सुप्रसिद्ध बंदर कोणत्या राज्यात आहे? कांडला हे सुप्रसिद्ध बंदर कोणत्या राज्यात आहे? पर्याय ए मध्य प्रदेश, बी उत्तर प्रदेश, सी गुजरात आणि डी महाराष्ट्र. कांडला हे सुप्रसिद्ध बंदर कोणत्या राज्यात आहे? आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी गुजरात. प्रश्न आहे, जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्र भारताच्या वाट्याला आले आहे? पर्याय ए 1.42%, बी 4.42%, सी 3.42% आणि डी 2.42%. आणि बरोबर पर्याय आहे पर्याय डी 2.42. प्रश्न आहे, भारताचा पूर्व पश्चिम विस्तार किती आहे? भारताचा पूर्व पश्चिम विस्तार किती आहे? पर्याय ए 2833 किलोमीटर, बी 2933 किलोमीटर, सी 3000 किलोमीटर आणि डी 2733 किलोमीटर. भारताचा पूर्व पश्चिम विस्तार किती आहे? आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी 2933 किलोमीटर. प्रश्न आहे, भारताचा दक्षिण उत्तर विस्तार किती आहे? भारताचा दक्षिण उत्तर विस्तार किती आहे? पर्याय ए 3114 किलोमीटर, बी 3214 किलोमीटर, सी 3314 किलोमीटर आणि डी 3414 किलोमीटर. भारताचा दक्षिण उत्तर विस्तार किती आहे? आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी 3214. प्रश्न आहे, भारताला एकूण किती किलोमीटरची भूसीमा लाभली आहे? भारताला एकूण किती किलोमीटरची भूसीमा लाभली आहे? पर्याय ए 15,400 किलोमीटर, बी 15,300 किलोमीटर, सी 15,200 किलोमीटर आणि डी 15,100 किलोमीटर. भारताला एकूण किती किलोमीटरची भूसीमा लाभली आहे? आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी 15,200 किलोमीटर. प्रश्न आहे, भारताला एकूण किती किलोमीटरची जलसीमा लाभली आहे? जलसीमा किती किलोमीटर लाभली आहे? पर्याय ए 7,517 किलोमीटर, बी 7,717 किलोमीटर, सी 7,917 किलोमीटर आणि डी 7,317 किलोमीटर. भारताला एकूण किती किलोमीटरची जलसीमा लाभली आहे? आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए 7,517 किलोमीटर.